नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती शहरात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाने तुफान दगडफेक केली. जमावाने केवळ पोलीस स्टेशनची नासधूसच केली नाही, तर पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करत पोलीस व्हॅन आणि दुचाकींची तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत 29 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 वाजता परिस्थिती नियंत्रणात आली. प्राथमिक माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील यती नरसिंह आनंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमावाने संताप व्यक्त केला. पोलिसांकडून FIR दाखल करण्यास झालेल्या उशिरीमुळे दगडफेक झाल्याचे समजते. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्याचे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे. पोलीस स्टेशन येथे काल 8-8:15 दरम्यान काही संघटनाचे लोक यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉब घेऊन आले होते. अशा वेळेस पोलीस स्टेशननी इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक FIR आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलेलं होतं. पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले. जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा, त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली. अशाही परिस्थितीत आमचे DCP, ACP आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे. सोबतच अधिक कुमक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत. पूर्ण मॉब डिस्पर्स केला. जे पोलीसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत. त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत आहोत. आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कोणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये, कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे. नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. सर, ही काही अश्रुधुराचा नळकांडा सोडायचं काम पडलं का पोलिसांना? जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर FIRमध्ये त्याचं मांडणी करू आणि जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे. कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सार्वजनिक मालमत्तेचं आणि इतर लोकांचं. त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला. या भागात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. जमावबंदीचे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत. बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.